एका ताईची कमेंट आली होती, क्रिशाचं वजन किती आहे? तर ताई खरंच ना, मी आता सध्या तरी क्रिशाचं वजन नाही मोजलेलं, पण ती जेव्हा 5 महिन्याची होती ना, तेव्हा तिचं वजन 6 किलो होतं. आणि आता आहे ना, मी थोडंसं तिला वरचं खायचं प्यायचं चालू केलेलं आहे. तर आता सध्याचं तर मला माहिती नाही, पण जेव्हाही मी कधी मोजेल ना, तेव्हा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. तर ना, आज माझी क्रिशा खूपच चिडचिड करत होती ना, वाटीसोबत खेळून झालं आणि मग रडायला लागली ना. मग दीदीजवळ असं तिला थोडा वेळ सांभाळायला दिलं होतं. मग तिचं जेवण बनवत होते ना, म्हटलं हिला थोडंसं खाऊ पिऊ घातलं तर शांत होईल. पण नाही ना, ती खाताना नाही अशी त्रास देत होती, खूपच आज रडत होती. तरीही थोडंसं मी तिला असं खेळवत खाऊ घातलं होतं. आणि लगेच आमच्या दीदीलाही शाळेत जायचं होतं ना, तिचं आवरायला घेतलं होतं. तर तिला म्हटलं भाजी चपाती खातर नाही म्हणे, मला आज ना कालाच खायचं ना मम्मी. पण ना माझ्याकडून काला बिघडला ना, क्रिशाचं ते चिडचिड होती करत होती ना, तिचं तिकडंच लक्ष होतं, थोडं तिखट झालं. तिला काय अजिबात तिखट चालत नाही ना. तर मग असं गुड्डूसाठी ना इन्स्टंट पटकन मी धिरडं बनवलं होतं ना गव्हाचं, एकदम फिक्कवालं. तिला आवडतं, खूप आवडीने खाती. मग ते बाजूला ठेवलं आणि लगेच हे खायला दिलं. आणि तिचं शाळेचंही आवरायचं होतं, डोकं वगैरे विचारायचं होतं, वेण्या घालायच्या होत्या. आणि त्याच्यात माझी क्रिशाही खूप त्रास देत होती. मग तिला असं मांडीवर घेतलं आणि मग तिला म्हटलं बाळा तू थोडंसं खाऊन घे. आणि तसंच मग वेणी वगैरे घालायला घेतली होती ना. मग आता आपल्या घरात सांभाळायला कोणी नसलं तर असंच ॲडजस्ट करावं लागतं ना. मग असं आता गुड्डूचंही आवरलं होतं, ती शाळेत गेली होती ना. आणि क्रिशाचं तर अगोदरच आवरून घेतलं होतं ना मी. मग राहिलेले कामही करायचे होते, झाडांना पाणीही द्यायचं होतं. मग असं झाडांना पाणीही दिलं होतं. आणि गुलाबाला ना कळी आली. मला खूप आवडतं गुलाबाचे झाडं, फुलं पण आवडतात आणि झाडं पण आवडतात ना. तर लय भारी वाटत होतं ना. मग पाणी वगैरे देऊन दिलं होतं क्रिशाने. पप्पा घेऊन गेले होते, थोडंसं फिरायला राहिलेले काम होतं तेही करायचे होते ना मला, कारण ती ना करूच देत नाही. त्यामुळे मग ते असे फिरायला घेऊन जातात. तोपर्यंत मग कामही आवरले होते. मग ती परत घरी आली. मग तिचं असं जेवण वगैरे केलं. मग तिला झोपवलं होतं ना. तर ते ना आता नवीनच शिकलेली असं काहीतरी जोर जोरात ना असं पोरकी आवाज होती. तर बघा कसं आहे. हा असं नाही करू शी.